हे एव्हरीवन, चला आज मस्त कॉर्न भजीची रेसिपी मी तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे. पावसाळा म्हटलं की गरम गरम भजी खायची सगळ्यांचीच इच्छा होते. आपण कॉर्न भजी बनवूया. इथे मी एक वाटी मठाचे दाणे सोलून घेतलेले आहेत. त्याला मी मिक्सरला जाडसर असं वाटून घेतलेलं आहे. जाडसर बॅटर मी त्याचं फिरवलं मिक्सरला. अशा पद्धतीने बघू शकता. त्याच्यामध्ये मी एक वाटी कॉर्नफ्लोअर टाकते आहे. कॉर्नफ्लोअर टाका. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बेसनही ॲड करू शकता. मी इथे फक्त कॉर्नफ्लोअर टाकूनच बनवणार आहे. मी याच्यामध्ये थोडीशी जिरी टाकून घेतलेली आहे. अर्धा चमचा हळद, एक चिमूटभर खायचा सोडा मी याच्यामध्ये टाकते आहे. एक चमचा लाल तिखट मी याच्यामध्ये घालून घेतलं आहे. आणि आपल्याला चवीपुरतं मीठ लागणार. अगदी कमी साहित्यात ही रेसिपी बनवून तयार होते. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मी याच्यात घालते आहे. छानपैकी मिक्स करून घेऊया आपण हे बॅटर. झटपट ही रेसिपी बनवून तयार होते. मिक्स करून घ्यावं छानपैकी. आपण हे एकजीव करून घेऊया. मला इथे मिश्रण थोडंसं असं ओलसर आणि पातळ पातळ झाल्यासारखं वाटतं आहे. तर मी त्याच्यामध्ये अजून थोडं मला लागतं आहे म्हणून मी थोडं कॉर्नफ्लोअर ॲड करणार आहे. याच्यामध्ये मी 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लोअर परत ॲड केलं याच्यामध्ये. ते बघू शकता तुम्ही. छानपैकी परत मिक्स करून घेऊया आपण. हे सगळं करत असतानाच मी कढईत तेल तापायला ठेवलं होतं आधीपासूनच. कढईतलं तेल आपलं छानपैकी तापलं आहे. आता आपण भजी टाकूया. छान क्रिस्पी ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहे. मीडियम गॅसवर आपल्याला तळून घ्यायची आहे भजी. हे बघा, वा वा, मस्त कलर आला आहे. छान गोल्डन गोल्डन कलर आला चालू झालेला आहे याचा. खायला तर खूप छान लागतात ही भजी. तुम्ही नक्की सगळे ट्राय करून बघा. हे बघा, अशा कलरवरती आपल्याला तळून घ्यायचे आहे त्याला. इथे आपली भजी बनवून तळून तयार झालेली आहेत. आता मी याला काढून घेते. तुम्ही सुद्धा नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडेल. ही रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. हे बघा, आपली रेसिपी बनवून तयार आहे. मस्तपैकी गरम गरम मिरचीसोबत, हवं असेल तर केचपसोबत सर्व करा आणि मस्तपैकी पावसाचा आनंद घ्या.